राम महाराज की जय। श्री शिव महापुराण की जय। नमः पार्वती पतये हर 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 हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूरगौरवं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमः। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमहान् मृत्योर्मोक्षयम्नानुता वसुदेव सुतं देवो कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु। समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्री विठ्ठलं
चिन्तयामि। लोकाभिरामो रणरङ्गधीरो राजीवनेत्रो रघुवंशनाथो कारुण्यरूपं करुणाकरन्तो श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय यतपत्रनेत्र। येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः। सोपानो भगवान् ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्म चित्कला। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। सर्वांनी टाळी वाजवून भजन करा। नमः शिवाय हर हर बोले नमः
सर्वांनी टाळी वाजून भजन करा भजन हा जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ऋषिकेश्वराय शिव ऋषिकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ऋषिकेश्वराय शिव ऋषिकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय राजेश्वराय शिव राजेश्वराय हर हर भोले नमः शिवाय राजेश्वराय शिव राजेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय आहो. हॅलो ओ जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओ करुणेश्वराय शिव करुणेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ईश्वराय शिव करुणेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओ गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेद्वारे
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबराय, जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबराय यांच्या आशीर्वादाने भगवान भोलेनाथांच्या या कृपा आशीर्वादाने हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये त्यांच्याच कृपा आशीर्वादाने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री शिवमहापुराण महायज्ञ सोहळा आणि त्याच सोहळ्यामधील आजचा आपल्या कथेचा हा 6वा दिवस आणि त्यानिमित्ताने उपस्थित संपूर्ण माता भगिनी, पुरुष मंडळी, परिसरातून आलेले भाविक भक्तगण, उपस्थित यजमान मंडळी, सहकलाकार मंडळी, माझ्यापेक्षा पितृतुल्य असणारे आदरणीय आमचे नवथळे साहेब आहेत, आदरणीय खोटरे साहेब आहेत, आदरणीय सर्व कार्यकर्ते मंडळी आहे, मेजर साहेब आहेत, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कथा श्रवणाचा योग भगवान शिवजींच्या कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहात। भगवंताच्या सगुण साकार रूपातल्या कथा, निर्गुण स्वरूपातल्या कथा, नवे नवे त्या भगवंताने केलेल्या लीला आणि त्याचं चरित्र या ठिकाणी आपण श्रवण करत आहात। मोठ्या श्रद्धेनं आपण या ठिकाणी या लीला श्रवण करत आहात। कालच्या सत्रामध्ये आपण गणपती बाप्पाच्या अवतरणाची कथा या ठिकाणी पाहिली आहे। ज्या वेळेला एक दिवस शिवजी आतमध्ये सरळ सरळ प्रवेश करतात त्यावेळेला सख्यांनी सांगितलेलं आहे, जया आणि विजया, भगवान शिवजींच्या संरक्षणाकरता अनेक गण आहे, पण आपल्या संरक्षणाकरता सुद्धा कुणीतरी एखादा आपल्या हक्काचा असावा, असं ज्या वेळेला सांगितलेलं आहे त्याच्याच दुसऱ्या दिवशी नेमके शिवजी ज्या वेळेला पार्वती मातेच्या दालनामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला आंघोळ झाल्यानंतर वस्त्र परिधान करत होते, त्यामुळे शिवजींना पाहून लाजली आणि त्यावेळेला मात्र पार्वतीला वाटलं जया आणि विजयाने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते खोटं नाही, एक कुठला तरी आपला एक सेवक या ठिकाणी असला पाहिजे, आणि म्हणून पार्वती मातेने त्या ठिकाणी आपल्या अंगावरची जी उटी आहे त्यापासून एक पुत्र निर्माण केला, त्याचंच नाव श्री गणेश। आणि ज्या वेळेला तो विचारतो मला काय काम आहे, मला आज्ञा दे काहीतरी, सांगितलं माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही। आणि त्यावेळेला शिवजी ज्या वेळेला पार्वतीच्या दालनामध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला गणेशाने त्यांना अडवलेलं आहे। भगवान शंकराबरोबर गणेश जे वाद करायला लागले आणि त्या वादाचं रूपांतर त्या ठिकाणी युद्धामध्ये झालेलं आहे। अनेक गण त्या ठिकाणी येतात, गणपती बाप्पा बरोबर युद्ध करतात, गणपती बाप्पा आपल्या सोट्याने त्यांना हरवून टाकतात, सगळे पळून जातात। शिवगण येतात, काही देवलोक युद्ध करता येतात, तरी सुद्धा भगवान गणेश त्यांच्यावर विजय प्राप्त करतात आणि त्यावेळेला मात्र प्रत्यक्षात शिवजी युद्ध करण्याकरता येतात। गणेशाबरोबर युद्ध चालू आहे
विचारलं कोण आहे तो? पार्वतीचा पुत्र आहे. अरे मी पार्वतीचा पती आहे, जाऊ दे मला आत, नको विनाकारण युद्ध करू. तरी ऐकायला तयार नाही. दोघांचंही युद्ध होतं. गणेश ज्यावेळेला प्रहार करतात त्यावेळेला भगवान शिवजीच्या हातातला त्रिशूल खाली पडतो. युद्ध ज्यावेळी लावतात त्यावेळेला भगवान शिवजी खाली पडल्या जातात. भगवान शिवजी विचार करतात, माझी ही अवस्था तर गणांची अवस्था काय झाली असेल. आता मात्र शिवजींना राग आलेला आहे. शिवजी आपला त्रिशूल काढतात आणि जोरात रागाने क्रोधित होऊन त्याच्या दिशेने फेकतात आणि त्याचं शिर धडापासून वेगळं होतं आणि ते धड मुंडकं खाली पडलेलं आहे. छोटासा बालक मरून खाली पडलेला आहे. आणि ही बातमी ज्या वेळेला पार्वती मातेला कळते, पार्वती माता धावत धावत आली. पाहतात तर काय, गणेशजी त्या ठिकाणी पडलेले आहे. आणि मग मात्र पार्वती माता त्या ठिकाणी शोक व्यक्त करायला लागली. आतापर्यंत तुमच्या सेवेमध्ये अनेक गण लोक आहेत. आज मी माझ्या सेवेकरता एक माझा पुत्र तयार केला, त्याला सुद्धा तुम्ही या ठिकाणी मारून टाकलं. आता मात्र तिला राग आलेला आहे. तिने अनेक शक्ती त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि शक्ती निर्माण केल्यानंतर त्या शक्तींबरोबर गणांचं युद्ध सुरू झालेलं आहे. सर्व गण पळून गेले. देवदेवता भयभीत झालेले आहे. आणि त्यावेळेला मात्र पार्वती माता म्हणते, आताच्या आता माझ्या पुत्राला जिवंत करा. जोपर्यंत तुम्ही त्याला जिवंत करणार नाही तोपर्यंत माझा क्रोध शांत होणार नाही, नाहीतर मी सगळीच्या सगळी सृष्टी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. सर्व देवलोकांनी पार्वती मातेला विनंती केली, भगवान शिवजींना प्रार्थना केली. त्यावेळेला भगवान शिवजींनी उत्तर दिशेकडे काही गणांना पाठवलं. जा एखाद्या हत्तीचं अर्थात एखादा जो सर्वात पहिल्यांदा दिसेल त्याचं शिर तुम्ही घेऊन या. त्यावेळेला एक हत्तीचं बिलू रस्त्याने जात होतं. त्याचं शिर कापलं, त्या ठिकाणी आणलं आणि त्या धडाला चिटकवलं आणि मग मात्र त्या ठिकाणी ते जिवंत झालं. आणि त्याच गणेशाकरता पार्वती मातेने काही वर मागून घेतले की याला अग्रपूजेचा मान मिळावा, आणि म्हणून संपूर्ण देवलोकांनी त्याला आशीर्वाद दिले. आणि तो गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने भगवान शंकरांनी त्याला संपूर्ण गणाचा अधिपती बनवला. आणि म्हणून तो गणाधीश झाला. तो सर्वांचा ईश्वर म्हणून गणेश असे अनेक नावं त्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. त्या हळूहळू जशा गणपती बाप्पांच्या लीला होत आहे त्या त्या पद्धतीनं त्याला नावं पडत गेले. बरं काय, कथाकाल आपण सविस्तर या कथेचं वृत्तांत काल आपण ऐकलेलं आहे. भगवान शिवजींच्या कथा अर्थात गणेशांच्या कथा या ठिकाणी आपल्याला श्रवण करायच्या आहेत. महाराज सुंदर सुंदर कथा या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. बरं काय, कारण हा ग्रंथ साधू संतांनी आपल्याला आपल्याकरता निर्माण केलेला आहे. नवे नवे आपल्या सर्वांना उपदेश करणारा हा ग्रंथ आहे. महाराज आपल्या हिताचा उपदेश करणार आहे. आपलं हित कशामध्ये आहे आणि अहित कशामध्ये आहे हे वर्णन करणारा हा ग्रंथ आहे. महाराज वास्तविक नियम असा आहे, उपदेश कोणी करावा, कुणाला करावा, का करावा आणि कसा करावा. उपदेश कोणी करावा, ज्याचा अधिकार असेल त्यांनी करावा. ज्याचा अधिकार असेल त्यांनी उपदेश करायच्या भानगडीत पडायचं नाही. कुणाला करावा, शहाण्या माणसाला करावा. मूर्ख माणसाला उपदेशाच्या गोष्टी करून उपयोगाचं नाही, त्याला ब्रह्मज्ञान सांगून उपयोगाचं नाही. साधू संत या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात कारण या समाजाविषयी साधू संतांना तळमळ आहे.
कळकळ आहे आणि म्हणून संत या ठिकाणी आपल्याला हिताचा उपदेश करतात बरं का. वास्तविक एक कोटी आहे, त्या कोटीचा जर विचार केला तर उपदेश कोणी करावा? ज्याचा अधिकार असेल त्यांनी करावा. कोणी उपदेश करून जमणार आहे का? काही ना काही अधिकार लागेल ना महाराज. अधिकार असल्याशिवाय उपदेश करू नये. त्या दिवशी महाराजांनी कीर्तनामध्ये दृष्टांत सांगितला आहे की नाही. नाथ बाबांकडे एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली आणि सांगितलं, बाबा हा माझा मुलगा आहे, हा खूप गुळ खातो, याला तुम्ही सांगा की गुळ खाऊ नको म्हणून. नाथबाबांनी सांगितलं, म्हटले बाई मी असं करा, 8 दिवसानंतर याला पुन्हा इथं घेऊन या. 8 दिवसानंतर ती बाई आली आणि आल्यानंतर पुन्हा नाथबाबांचं दर्शन घेतलं. नाथबाबांना म्हणते, बाई नाथबाबांना सांगितलं मी मागे आली होती, हा माझा एकुलता एक मुलगा आणि हा माझा मुलगा गुळ भरपूर खातो, याला तुम्ही सांगा की गुळ खाऊ नको म्हणून. नाथबाबांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा अरे गुळ खात नको जाऊ, गुळ खाणं वाईट आहे. ती बाई म्हटली, बाबा एवढंच? म्हटलं हो एवढंच. म्हटलं मग एवढंच सांगायचं होतं तर मग 8 दिवस अगोदर का नाही सांगितलं? नाथबाबा म्हटले, त्यावेळेला मीच गुळ खात होतो, त्याला काय सांगू? त्याला सांगण्याकरता पहिल्यांदा मला गुळ सोडावा लागला आणि मग त्याला सांगावं लागलं. उपदेश कोणी केला पाहिजे? ज्याचा अधिकार असेल त्यांनी उपदेश केला पाहिजे, आहे की नाही. बऱ्याच वेळेला आपण समाजामध्ये राहत असताना, आपल्या घरामध्ये राहत असताना आपल्या घरातलेच वडीलधारी माणसं घरातल्या पोरांना उपदेश करत असतात. करतात की नाही? बाबू असं करू नको, बाबू तसं करू नको, बाबू हे वाईट आहे, बाबू ते वाईट आहे, हे चांगलं नाही, ते चांगलं आहे. उपदेश करावा, काही हरकत नाही, पण पहिल्यांदा आपलं तसं आचरण असलं पाहिजे बरं का. नाही तर आमच्यात आता ते आपल्या आपल्या गुळाखाली अंधार, त्यांना उपदेश. काय झालं? आला प्रसंग म्हणून सांगतो. एका घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचं चहा पाणी वगैरे सर्व झालं. 2 जण असे बैठकीत बसलेले आहे. त्या घरातला जो कर्ता पुरुष होता, अर्थात त्या घरातला त्या मुलाचा बाप, या बापाला बिडी प्यायची सवय होती. त्याने काय केलं, चहा पाणी वगैरे झाल्यानंतर स्वतःचा जो मुलगा होता त्याला आवाज दिला, ए बाळ्या इकडे. काय म्हणता बाबा? ही बिडी घे आणि पेटून आण. त्या पोराने बिडी घेतली आणि पेटून आणली. पेटवण्याकरता ज्या वेळेला गेला त्यावेळेला पोरगा विचार करतो, आपले बाबा रोज बिडी पेतात, ज्या अर्थी रोज बिडी पेतात त्या अर्थी या बिडीत काहीतरी विशेष असलं पाहिजे. आणि म्हणून त्या पोराने मागचा पुढचा विचार न करता काय केलं असेल? बोला ना, काय केलं असेल? या बिडीत काहीतरी विशेष असलं पाहिजे म्हणून आपले बाबा रात्रंदिवस बिड्या ओढतात आणि म्हणून 2-4 दम त्याने तिथेच मारले. बापाने लांबून पाहिलं, पोरगा बिडी पेत आहे. जसा पोरगा बिडी घेऊन आला, बापाने शिव्या दिल्या, मूर्खा नालायका, बिडी पेला वाटतं? नाही म्हटले बाबा, मी बिडी नाही पेलो. अरे मूर्खा, मी तुला बघितलं, अरे बिडी पेणं वाईट आहे. कोण सांगतं? बोला ना. अरे बिडी पेल्याने आर्थिक नाश होतो, बिडी पेल्याने शारीरिक नाश होतो, बिडी पेणं वाईट आहे. कोण उपदेश करतं? उपदेश कोण करतं? ज्याचं अख्खं आयुष्य बिड्या पेण्यात गेलं ते पोराला उपदेश करतं. होईल का उपदेश महाराज? होईल?
एक वाक्य नेहमी सांगत असतो, आमचे गुरुवर्य सांगत असतात बरं का, मुलगा बरोबरीचा झाल्यानंतर जो बाप घरी दारू पिऊन येत असेल तो बाप त्या मुलाचा बाप नसून त्या मुलाला चावणारा विषारी साप आहे म्हणायचं. मुलगा बरोबरीचा झाला, मुलाच्या पायातली बापाच्या पायातली चप्पल मुलाच्या पायात यायला लागली की समजून जायचं बापाने तेव्हाच सावध झालं पाहिजे. ज्याचं अख्खं आयुष्य महाराज बिळ्या पिण्यात गेला त्याचा उपदेश काही होणार आहे का? काही परिणाम होणार आहे त्या उपदेशाचा? बाप जर रोज 2 दारूच्या बाटल्या घरी पिऊन येत असेल, पोरांनी 4 पिल्या तर बिघडलं काय? आदर्श कोणाचा आहे? बापाचा आहे. आणि बापाने वेळी सावध झालं पाहिजे. म्हणजे कैक बाप आहेत महाराज की त्या बापांनी दारू पिऊन पिऊन व्यसन करून करून स्वतःच्या शरीराची जर राखरांगोळी केलीच केली, पण आपल्या संसाराची आपल्या प्रपंचाची सुद्धा राखरांगोळी करून टाकली. अशा काही उदाहरणं आहे माझ्या डोळ्यासमोर, नावं नाही सांगणार मी. त्या व्यसनामध्ये माणसाची एकदा का चिकाटी आणि तपश्चर्या वाढली की मनुष्य ते व्यसन पार कळसाला नेऊन पोचवतात. ज्या दिवशी मेले त्याच दिवशी त्यांचं व्यसन संपतं. तुकडोजी महाराज तर फार सुंदर बोलतात. ए धन भी गमाए इज्जत ना पाए, ए धन भी गमाए इज्जत ना पाए, कुल बदनाम कराए, काहे पीता शराब, काहे पीता शराब, काहे पीता शराब. ए धन भी गमाए इज्जत न पाए, धन भी गमाए इज्जत न पाए, कुल बदनाम कराए हो, काहे पीता शराब, काहे पीता शराब, काहे पीता शराब. इसकी बड़ी बुरी है धुन, इसकी बड़ी बुरी है धुन, कैसे तुझे समझाए कौन गति पावे, कैसे तुझे समझाए कौन गति पावे, हो कुल बदनाम कराए, काहे पीता शराब,
काहे पीता शराब, काहे पीता शराब। ये धन भी गमाए इज्जत न पाए, धन भी गमाए इज्जत न पाए, कुल बदनाम कराए हो, काहे पीता शराब, काहे पीता शराब, काहे पीता शराब। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भजन आहे महाराज। तुकडोजी महाराजांचे काही काही भजन आहे ना, परफेक्ट रेडीमेड कपड्यासारखेच आहे, रेडीमेड कपड्यासारखे आहे, परफेक्ट लागतात, सर्वसामान्यांना कळेल अशी भजन आहे। असं कोण केलंय? ए धन भी गमाये, धनाचा सुद्धा सत्यानाश महाराज, व्यसना पाहिजे, इज्जत ना पाये, गावात कोणी इज्जत सुद्धा देत नाही, आहे की नाही? दारू पिणाऱ्या माणसाला असं वाटत असेल की आपली लई इज्जत आहे, भ्रमात जगताय तुम्ही, भ्रमात। मला सांगा, दारू पिणाऱ्या माणसाची जर इज्जत असली असती, आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरतो, लोकांनी आम्हाला सांगितलं असतं, महाराज तुम्ही अख्खा महाराष्ट्र फिरता, गावोगावी फिरत राहता, तुमच्या चांगले चांगले लोक ओळखीचे आहे, भरपूर तुमच्या ओळख्या आहे, महाराज तुम्ही फिरत असता, यावर्षी माझी मुलगी आहे, या मुलीचं लग्न करायचं आहे, तुम्ही सगळीकडे फिरत असता, माझ्या मुलीचं यावर्षी लग्न करायचं आहे, माझ्या मुलीकरता एखादा बेवळा पोरगा भेटला तर पाहिजे, म्हणतं का कोणी? नाही महाराज। व्यसनी बाप सुद्धा आपली मुलगी व्यसनी मुलाला देत नाही, त्याला सुद्धा वाटतं, त्याला कळतं बरं का, व्यसन वाईट आहे, त्याला कळतं, याचा विको कमी करणार, विको वाढवल्यावर कमी करत जातो, त्याला कळतं व्यसन वाईट आहे, कळतं पण वळत नाही, इज्जत न पाए कुल बदनाम कराए, काहे पीता शराब। कुळाला सुद्धा खऱ्या अर्थाने तो डागच आहे महाराज, आणि म्हणून उपदेश कोणी करावा, ज्याचा अधिकार असेल त्यांनी करावा। आता तरी पुढे हाची उपदेश, वा वा। आता तरी पुढे हाची उपदेश, 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 नका करुणास आयुष्याचा, नका करुणास आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत।
साधू संत सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा। या व्यसनामध्ये आपल्या संपूर्ण शरीराची राखरोगोळी आणि प्रपंचाची सुद्धा राखरागोळीच आहे महाराज। बरं का, एक जण मला भेटला, म्हटलं महाराज मी बिडी पितो पण काळी लागू देत नाही। म्हटलं बापरे, म्हटलं कसं काय बरं? त्याला म्हटलं आता नाही लागली तर मग शेवटच्या दिवशी लागल। त्याला म्हटलं कसं काय बा, तू बिडी पितो पण काळी लागू देत नाही। म्हटलं नेमकं कसं काय? त्याने मला सांगितलं महाराज, एकदा का मी सकाळी झोपेतून उठलो आणि ती बिडी पेटवली की दिवसभर त्या बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, ती बिडी विजूच देत नाही, त्यामुळे काळीचा प्रश्नच येत नाही। तेव्हा माझ्या लक्षात आला हा पक्का अग्निहोत्री आहे म्हणून। पूर्वीचे लोक अग्नीची साधना करायचे, उपासना करायचे, ती बिडी विजूच देत नव्हते, आपलं ते अग्नी विजूच देत नव्हते। तसा हा तसाच, हा बिडी विजूच देत नाही, आई अग्निहोत्रीच आहे। नका करू नाश आयुष्याचा। सुंदर हा ध्येय आपल्याला प्राप्त मिळालेला आहे। ते का व्यसन करण्याकरता मिळालेला आहे का महाराज? नाही, चांगले विचार ऐकण्याकरता मिळालेला आहे। या देहाचं सार्थक करून घेण्याकरता हा देह या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि तो त्या देहाचं सार्थक कथेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करून घ्यायचं आहे। ज्याचा अधिकार असेल त्याने उपदेश केला पाहिजे, असा उपदेश करणारा हा ग्रंथ आहे आपल्याला। उपदेश कोणी करावा, कोणाला करावा? बसा मावशी, मावशी बसून घ्या, नंतर ते जाते घरी जाताना। मावशी काही गोष्ट ऐकत नाही, देऊन द्या थैली तिची लवकर। उपदेश कोणाला करावा? शहाण्या माणसाला करावा। उपदेश कोणी करावा? ज्याचा अधिकार असेल त्यांनी करावा। कोणाला करावा? शहाण्या माणसाला करावा। मूर्खाला उपदेश करून उपयोगाचं नाही। मूर्ख माणसाला जर उपदेश केला तर होतं काय? केलेला उपदेश तर उपयोगी पडत नाही, उलट आपलं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही। काय झालं? हिवाळ्याचे दिवस होते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये काही गावातले लोक थंडीपासून रक्षण करण्याकरता एक शेकडी पेटवलेली आहे, विस्तव, आणि त्यावर अंग शेकत होते। अंग शेकत असताना काय झालं, झाडावर काही माकडं बसली होती। त्या माकडांनी ते पाहिलं, बा थंडीपासून संरक्षण करण्याकरता हे लोक अग्नी पेटवलेला आहे, अंग शेकतात आहे थंडीपासून संरक्षण करण्याकरता। आणि नेमकं काय झालं, एक दिवस भरपूर पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर त्या पावसामध्ये सगळेच्या सगळे माकड भिजले। आणि ज्या वेळेला माकडं भिजले त्या माकडांना लक्षात आलं की लोकांनी थंडीपासून संरक्षण करण्याकरता विस्तव पेटवला होता। या माकडांनी काय केलं, झाडावरचे लाल लाल पडक असा सर्व कचरा जमा केला। सर्व कचरा एका जागेवर जमा केला आणि जमा केल्यानंतर झाडावरचे लाल लाल फळं तोडून आणायचे आणि त्या कचऱ्यात टाकायचे। झाडावर जायचे, लाल फळं तोडायचे आणि त्या कचऱ्यात टाकायचे। दिवसभर हाच कार्यक्रम त्यांचा चालू, पण ते काही केल्या पेटत नव्हतं। आता मला सांगा, किती जरी लाल फळं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तो पेटणार आहे का? पण झाडावर एक सुगरण नावाचे पक्षी आहे, त्या सुगरण नावाच्या पक्षीने ते झाडावरून पाहिलं, ते हसायला लागली आणि त्या माकडांना उपदेश करायला लागली। काय उपदेश करते ती सुगरण? म्हणते, लेकाओ, देवाने तुम्हाला 2 हात दिले, 2 पाय दिले, माणसासारखं शरीर दिलं, लेका हे सगळं काही दिलं असताना 12 महिने या झाडावरच्या त्या झाडावर
त्या झाडावरचे त्या झाडावर, त्या झाडावरचे त्या झाडावर नुसतं उड्या मारत बसले, पण स्वतः करता का घर सुद्धा बांधलं नाही. हा? अरे मी देवानी फक्त मला चोच दिली आहे, चोच, आणि या चोचेच्या माध्यमातून माझ्याकरता इतकं सुंदर घर बनवलं, इतकं सुंदर घर बनवलं की उन्हाळ्यात ऊन लागत नाही, पावसाळ्यात पाऊस लागत नाही, आणि हिवाळ्यात थंडी वाजत नाही. सुगरणीच्या खोप्याचं फार सुंदर वर्णन आहे. आपल्या घराचा विचार केला तर आपल्या घराच्या कॉलम खाली आहे आणि घर वर आहे, पण सुगरणीच्या खोप्याचा जर विचार केला तर घर खाली आहे आणि कॉलम वर आहे की नाही. थंडी लागत नाही, ऊन लागत नाही, पाणी लागत नाही. ती सुगरण त्या माकडांना उपदेश करते बरं का. हात दियो पाव दियो, हात दियो पाव दियो, नरतन्वय सिकाया, 12 महीने फुकट गमाया, दीवाने अभी तक घर भी न बनाया. लेका हो, एवढं चांगलं शरीर देवाने तुम्हाला दिलं, पण स्वतः करता घर सुद्धा बनवलं नाही. मी माझ्या चोचेच्या माध्यमातून किती सुंदर घर बनवलं, किती सुंदर घर आहे, किती सुंदर खोपा आहे सुगरणीचा. मला असं वाटतं शाळेमध्ये आपण लहानपणी त्या खोप्याचं वर्णन ऐकलं असेल, आहे की नाही. शाळेमध्ये जुना महिला बहिणाबाईंनी त्या सुगरणीच्या खोप्याचं वर्णन केलेलं आहे. बहिणाबाईचा विचार केला, 4था वर्ग शिकलेली आहे ना, परंतु आज तिच्या कविता अभ्यासक्रमामध्ये आहेत. सुंदर वर्णन केलेलं आहे त्या खोप्याचं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. चांगला तिनं झोका झाडाले टांगला. कपिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. जय हो.
एका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. काय सुंदर कविता आहे महाराज बहिणाबाईच्या. हा अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आहे की नाही? काय अर्थपूर्वक कविता आहे महाराज. हा सुंदर सुंदर कविता आहे महाराज, अर्थपूर्वक कविता. अरे संसार संसार जसे कबशीचे घर बशा बसती जाग्यावर कप करी रझार. बशा जाग्यावरच बसले असतात दिवसभर. कपाची चालू आहे येरजार. सकाळी जेवणाचा डबा करून दिला की चालू आहे ड्युटीवर. जाय दुकानात, जाय भाजीपाला आणाले, जाय दळण आणाले. आहे की नाही? बशा जाग्यावर बसले असतात रिमोटचे बटन दाबत आणि कपाची चालू आहे येरजार. बरं बशीला बसायला जागा किती सुंदर आहे कपाटात. एकदम आराम खुर्ची आणि कप धरला कानकी अटकवलाच. हाल हाल आहे कपाचे. बशा बसती जाग्यावर कप करी रजार. बरं कमीत कमी कपाचा कान तुटल्यावर तरी आराम. कान तुटल्यावर आराम पाहिजे की नाही कपाला. झाला ना बा, आता भरपूर संसार झाला ना, भरपूर प्रपंच झाला ना, आता रिटायरमेंट झालं, सगळं झालं, आता तर आराम पाहिजे. नाही महाराज, कान तुटल्यावरही कपाला आराम नाही. मग काय? कान तुटल्यानंतरही कपाला आराम नाही. मग काय भरलं जातं त्याच्यात? त्याच्यामध्ये मिरच्याचा ठेसा भरला जातो. हाल हाल आहे कपाचे महाराज. बशा जागेवरच असतात. मला कशाकरता सांगायचं आहे? बहिणाबाईची कविता बरं. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. सुंदर सुंदर कविता आहे महाराज. काही कविता होत्या पूर्वीच्या काळात शाळेमध्ये. आईची कविता होती, आहे की नाही? कोणती ती कविता? श्रावणबाळाची कविता आहे की नाही? शर आला तो धावनी आला काळ विवळला श्रावण बाळ. शर आला तो धावनी आला काळ विवळला श्रावण बाळ. सर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण
काय सुंदर कविता होत्या. जुन्या आठवणी जिवंत होतात की नाही. जुन्या आठवणी जिवंत होतात महाराज. या कविता अर्थपूर्वक कविता होत्या हो. मला असं वाटतं पूर्वीच्या काळात या कविता शाळेमध्ये अभ्यासक्रमात होत्या ना, तोपर्यंत वृद्धाश्रम नव्हते. ज्या दिवशी श्रावण बाळाची कविता अभ्यासक्रमातून गेली त्या दिवशीपासून वृद्धाश्रमामध्ये वाढ झाली महाराज. अर्थपूर्वक आई वडिलांच्या प्रेमाविषयीचे धडे पूर्वीच्या काळात शाळेमध्ये दिल्या जायचे महाराज. हो, त्यावेळेला वृद्धाश्रम नव्हते. जेव्हा ही कविता अभ्यासक्रमातून निघून गेली तेव्हापासून वृद्धाश्रमात वाढ झाली. आता सगळं अभ्यासक्रम बदललेला आहे शाळेतला. गी मायभू तुझे मी देशाविषयी प्रेम फेडीन पांग सारे आनीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. काय कविता आहे महाराज. हो, मनामध्ये देशाविषयी प्रेम निर्माण करणारं, आईविषयी प्रेम निर्माण करणाऱ्या कविता शाळेमध्ये शिकवल्या जायच्या. आता सगळं बदललं. आता कविता लय विचित्र आहे. आता महिला मंडळींचे भजनं आहे, त्याचे भजनं ऐकायला लागतात. बाबा 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 काय भजनं आहे, काय कविता. आता जाग्यावर तयार करतात भजनं. या जाग्यावर भजन करतात. मी लहान होती तेव्हा तुम्ही त्या चंद्रपूर जिल्हा तिकडे गेलं कार्यक्रमाकरता की तिकडे दिंडीत जर फिरण्याचा योग आला असे भजनं काढतात महाराज. मी लहान होती तेव्हा जगा शिवला होता नवा, दही घ्या व दूध घ्या व काही भजनं आपल्या मनानेच जोडतात. विचित्र विचित्र भजनं तयार करतात. भजनं गा तुम्ही, पण कमीत कमी संतांची अभंगवाणी गा ना. हा, संतांनी एवढे अभंग निर्माण करून ठेवले तरी आम्ही आमच्या खिशातलेच काढतो. मात्यातले चालू आहे, गात्यातले दिले सोडून सगळ्या मात्यातलेच भजनं म्हणणं चालू आहे. विचित्र विचित्र भजनं, विचित्र विचित्र कविता आहे महाराज. आताचे सांगू का एक दोन कविता. पूर्वीच्या कविता लय सुंदर, आताच्या कविता लय विचित्र. रुसल म्हातार बसल दारात. आताची कविता रुसल म्हातार बसल दारात, आली भूताची वरात म्हातार घुसल घरात. आली भूताची वरात म्हातार घुसल घरात, घुसल म्हातार बसल दारात. आली भूताची वरात म्हातार घुसल घरात. आली भूताची वरात म्हातार घुसल घरात. हे पाह्या, या अशा कविता आहे महाराज. फार विचित्र विचित्र. आटाना पोटाना शेंगदाणा उळत चालले टना टना. या का कविता आहे का? या कविता आहे. हा, एक कविता तर लय विचित्र आहे बाबा. हो, अकोला जिल्ह्यातलीच कविता आहे. भजनी मंडळातल्या बाईने केलेलं. काय झालं, नवरा बायकोचं भांडण झालं. नवरा बायकोचं भांडण झाल्याबरोबर आता हे भजनी मंडळीत जाणारी हिनं राग राग नवऱ्यावरच कविता करून टाकली, भजन करून टाकलं. मारा मले मारा, मारा मले मारा, घ्या महाजीव, फाटू द्या लुगडन वाजू द्या हिव. अशा कविता आणि असे भजन गायल्यानंतर काय होणार आहे महाराज, काय उद्धार होणार आहे आपला. हा, काय बहिणाबाईच्या कविता आहे. हा, काय जनाबाईचे अभंग आहे, जात्यावरचे अभंग आहे की नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. कौतुके तो ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तो ये
सासू आणि सासरा फिरतो तिसरा 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 गोव्या गाऊ व्रतार तुझे मा विठ्ठला गाऊ भटार हॅलो विठ्ठला ओया गाऊ भटार तू ये रे बा विठ्ठला देवा तू ये रे बा विठ्ठला गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओया गाऊ कौतुके तू ये रे बा असे अभंग गायले पाहिजे महाराज. हा जात्यावरचे अभंग हे सगळं गेलं निघून आता सगळं नवीन नवीन आलेलं आहे. जात्यावरचे अभंग के जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे विश्वाचे तो फिरवी जाते. हे असे अभंग गा ना तुम्ही. हा चालले काही भजनं काढले आपल्या मनानंच तयार करायचे आणि ते गायचे. असे भजनं गायल्यानंतर आपला उद्धार होणार आहे का महाराज? हा मी काय सांगत होतो, जनाबाईच्या ज्या कविता आहे महाराज ती सुग्रण त्या सुग्रणीच्या खोप्याचं जनाबाई वर्णन करतात. ती सुग्रण त्या माकडांना उपदेश करतात. लेको हात दिले पाय दिले माणसासारखं शरीर दिलं आणि 12 महिने इकडं तिकडं फिरत बसले. स्वतः करता घरसुद्धा बांधलं नाही. मी माझ्या चोचीच्या माध्यमातून किती सुंदर घर बनवलं पहा. त्यावेळेला माकडांनी ते ऐकून घेतलं. त्यावेळेला ते माकडं काय म्हणतात माहिती आहे का? घर में की राणी घर में की रानी मुझको बात बतलाती है अभी खुलन दे पानी तेरी करता हूँ धूलदानी. म्हटलं खोप्यात बसली चांगली तिथून उपदेश करते का आम्हाला? थांब फक्त पाऊस बंद होते दाखवते तुला कसं असते उपदेश करणं. आणि नेमका पाऊस बंद होतो त्यावेळेला ते माकडं झाडावरून खाली त्या खालून झाडावर जातात. त्या सुग्रणीचा खोपा पकडतात मोळमाळ करतात आणि फेकून देतात. आणि त्यावेळेला त्या सुग्रणीला प्रचिती आली की उपदेश करत असताना शहाण्या माणसाला करावा, मूर्खाला उपदेश केला तर काय होतं? स्वतःचं नुकसान होतं. त्यावेळेला ती म्हणते सीख सिखाना शाने को सीख सिखाना शाने को कैसा गोता खाया मैंने बंदर को सीख सिखाया अपना घर भी गमाया. मी माकडाला उपदेश करत बसले परिणाम स्वतःचं घर सुद्धा मला या ठिकाणी गमवावं लागलं. म्हणून उपदेश करत असताना शहाण्या माणसाला करा, मूर्ख माणसाला उपदेश करू नका. मूर्ख माणसाला जर उपदेश केला तर आपलं स्वतःचंच नुकसान होत असतं बरं का. कोणाला करावा? शहाण्या माणसाला करावा. संत महात्मे या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात. हा ग्रंथ आपल्या हिताचा उपदेश करतात बरं का.
संत महात्मे उपदेश करतात, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, आहे की नाही? बोलते हे जन न देखवे डोळा, आहे की नाही? हा समाज अधोगतीकडे जात आहे आणि हे साधू संतांना सहन होत नाही. आणि म्हणून संत महात्मे या ग्रंथाच्या माध्यमातून, नवे नवे त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून, शिवपुराणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात महाराज. आणि तो ग्रंथ आपण श्रद्धेनं या ठिकाणी सगळेजण श्रवण करत आहात. गणपती बाप्पा त्या ठिकाणी अवतीर्ण झालेला आहे. संपूर्ण गणपती बाप्पांना सर्व शस्त्र दिलेले आहेत. त्यांना वरदान त्या ठिकाणी भगवान शिवजींनी दिलेलं आहे. अर्थात सर्व गणाचा अधिपती म्हणून त्याला गणपती म्हटलं जातं. गण तीन आहे, गण तीन आहे. एक देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. तर गणेश त्याला म्हटलं जातं. सर्व गणांचा तो ईश म्हणून त्याला गणेश असं म्हटलं जातं. बरं, गणपतीचे डोळे बारीक आहे. का बारीक आहे गणपतीचे डोळे? त्याचे कान मोठे का आहे? त्याचं पोट मोठं का आहे? त्याचं अर्थात नाक लांब का आहे? त्याचं वाहन उंदीरच का आहे? असे अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला ऐकण्याकरता मिळतील. गणपती सर्व देवांचा मुख्य देवता आहे, अर्थात मालक आहे. आणि मालकाचं सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून त्याचे डोळे बारीक आहे. कारण मालक म्हटला की घरातल्या सगळ्या गोष्टीवर, त्याचं बारीक सारीक गोष्टीवर लक्ष असणं गरजेचं आहे. आणि हा संपूर्ण जगाचा तिन्ही देवाचा मालक आहे, म्हणून त्याचे डोळे बारीक आहे. बरं काय? कारण त्याच्या नजरेतून पाप पुण्य नवे नवे कुठलाही अपराध त्याच्या नजरेतून सुटता कामा नये. कारण घरातला जो मुख्य माणूस असतो त्याचं सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. कुणाचं पाऊल वाकडं तर पडत नाही ना. कर्त्या माणसाने घरातला मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, घरातील सगळे लहान सदस्य असेल, त्याच्याकडं घरातल्या कर्त्या माणसाचं लक्ष असलं पाहिजे. तसं गणपती बाप्पाचं सगळीकडे बारीक लक्ष असतं, म्हणून त्याचे डोळे बारीक आहे. नवे नवे त्याचे कान मोठे का आहेत? त्याचं कारण असं आहे, बहिरा मनुष्य प्रपंचातही चालत नाही आणि बहिरा मनुष्य परमार्थातही चालत नाही. का चालतो? प्रपंचात तर चालतच नाही, पण परमार्थातही चालत नाही. नाही तर आपण बोलतो एक आणि ते बोलतं एक, आहे की नाही? आपण बोलतो एक आणि ते बोलतं एक. गाय गाय जर कुठण्याला काव कुठं चालले म्हटलं कथेला चाललो, चला ना. महाराज ऐकायला येत नाही. कथेत परमार्थात तरी चालतो का बरं तो मनुष्य? परमार्थातही चालत नाही आणि व्यवहार अरे हो, व्यवहारातही चालत नाही आणि प्रपंचामध्येही चालत नाही. बरं का? तसं गणपती बाप्पाचे कान हे तीक्ष्ण आहे, अर्थात मोठे आहे. आणि माणसाचे कान सुद्धा तसेच असले पाहिजे व्यवहारामध्ये राहत असताना. आणि म्हणून बारीक सारीक गोष्टी सगळ्या त्याला ऐकू आल्या पाहिजे, समस्या जाणून घेता आल्या पाहिजे. आणि म्हणून त्याचे कान मोठे आहे. त्याचं नाक लांब आहे. का लांब आहे? कारण संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य हे नाकावर अवलंबून आहे की नाही? आपला जो चेहरा आहे ना, या संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य कशावर अवलंबून आहे? नाकावरच आहे की नाही? बाकी सगळं काही चांगलं आहे, शरीर चांगलं आहे, डोळे चांगले आहे, सगळं चांगलं आहे, पण नाक जर नसेल तर? नाक नाही तेने वाया काय प्रमाण?
काय करावी ती 32 लक्षणे हे काय करावे ते 32 लक्षणे हो काय करावे ते 32 लक्षणे नाक नाही ते देवाया गे नाक नाही ते देवाया गे हो नाक नाही ते देवाया गे नाक नाही ते देवाया गे काय करावी ते 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली महाराज. नाक जर नसेल तर बाकी किती लक्षणं चांगली असतील काही कामाचं नाही बरं काय. हा झाला एक साधा अर्थ. हा ढोबळ मनाने अर्थ झाला. पण एक नाक म्हणजे दुसरा अर्थ इज्जत आहे की नाही. एखाद्या वेळेला जर नेहमी येणारा मनुष्य असला आणि तो जर त्या ठिकाणी मंडपात दिसत नसेल, काहीतरी प्रकार त्याच्यात घडला असेल त्याच्या जीवनामध्ये, लोकांनी विचारलं का तो काय येत नाही, एखादा म्हणतो त्याला यायला नाक तरी आहे का इथं. म्हणजे एकदा माणसाची इज्जत गेली आहे की नाही. मी वाक्य सांगत असतो, एकदा गेलेलं पैसा तुम्हाला पुन्हा मिळवता येईल, गेलेली पत्नी पुन्हा मिळवता येईल है की नाही. पण इज्जत, शरीर आणि इज्जत मात्र पुन्हा मिळत नाही. ऊंची गिरी से गिरी तो गिरे एक ही बार और चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. उंच पर्वतावरून पडणारा एकदाच पडतो है की नाही, जास्तीत जास्त हातपाय मोडून. पण चरित्र रूपी पर्वतावरून एकदा का पडला रे पडला की मग पुन्हा दुरुस्ती नाही. किती उदाहरण आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. मला सांगत बसायचं नाही आहे, मला काय सांगायचं आहे. एकदा का अर्थात नाक म्हणजे इज्जत आहे माणसाची बरं का. हो, एकदा गेली की परत येत नाही. गणपती बाप्पाचं पोट मोठं काय महाराज. हो, कारण करत्या माणसाला सुखही पचवता आलं पाहिजे आणि दुःखही पचवता आलं पाहिजे. गणपती बाप्पा सुखही पचवतात, सगळ्यांचे अपराधही पचवण्याची ताकद त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि म्हणून त्यांचं पोट मोठं आहे बरं का. तसं व्यवहारामध्ये राहत असताना माणसाला यशही पचवता आलं पाहिजे आणि अपयशही पचवता आलं पाहिजे. सुखही पचवता आलं पाहिजे आणि दुःखही पचवता येत आलं पाहिजे. कारण तर हे तर येणं जाणं चालूच राहत असते. हे गाणं आहे, फार सुंदर आहे. सुख दुःख दोन सुख दुःख दोन काय पाठ नाही गाणी. कही धूप तो कही छाव आहे की नाही, असं आहे ते गाणं. पाठ नाही आपल्या गाणं, आठवलं फक्त सांगितलं. सुख आहे, दुःख आहे, श्रीमंती आहे, गरिबी आहे, हे येत असते जात असते. आम्हाला श्रीमंती पचवता आली पाहिजे आणि गरिबी सुद्धा पचवता आली पाहिजे. असं म्हटलं जातं, श्रीमंती आली तर मातू नये आणि गेली तर कुतू नये आहे की नाही. ज्या वेळेला श्रीमंती येत असते ना महाराज, त्यावेळेला मागून लात मारते आहे की नाही. श्रीमंती ज्या वेळेला माणसाकडे येते त्यावेळेला मागून लात मारते. मागून लात मारली की माणसं छाती घालून चालतात आहे की नाही. आणि ज्या वेळेला जाते त्यावेळेला पुढून लात मारते, त्यावेळेला अशी होऊन चालतात. आणि म्हणून श्रीमंती आली तर मातू नये आणि गेली तर
कुतू नये बरं का. सुख आहे दुःख आहे हे तर जीवनामध्ये येतच असतात, परंतु त्याच्यावर आम्हाला तो प्रसंग कसा निभवता येईल, त्या प्रसंगामध्ये आम्हाला कसं सावरता येईल हे आम्हाला आलं पाहिजे. अर्थात ते शिकवणार खऱ्या अर्थाने ते जर शिकायचं असेल तर त्याकरता गणपती बाप्पाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, आहे की नाही. सुख असेल किंवा दुःख असेल हे दोन्हीही आम्हाला, यश असेल अपयश असेल हे दोन्हीही आम्हाला पचवता आलं पाहिजे. आणि म्हणून गणपती बाप्पाचं पोट या ठिकाणी मोठं आहे बरं. नवे नवे गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. उंदीर काय, कारण गणपती बाप्पा हा उद्योगी प्राणी आहे. गणपती बाप्पा म्हणतात मी उद्योगावर आरूढ आहे. जी माणसं आळशी आहे ना माणसं, ते माणसं व्यवहारातही चालत नाही, प्रपंचातही चालत नाही. मी म्हणेल व्यवहारातही चालत नाही, प्रपंचातही चालत नाही, परमार्थातही चालत नाही, राजकारणातही चालत नाही. आळशी माणसं. आणि गणपती आपला उंदीर बाप्पाचा जर विचार केला तर उंदीर हा उद्योगी प्राणी आहे. 24 तास एक क्षण देखील ते रिकामं राहत नाही. 24 तास त्याचा काही ना काही उद्योग चालूच असतात. कोणाचं पोतर कुतर, कोणाचे कपडे कुतर, काही ना काही. हा उद्योगी प्राणी आहे. आणि म्हणून गणपती बाप्पा हा उंदरावर आरूढ आहेत बरं का. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाला नमन केलं जातं, कारण संपूर्ण देवाचा अर्थात मुख्य गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कुठलीच पूजा सफल होत नाही. गणपती बाप्पाचा मंत्र, गणपती बाप्पाला आवडणारा मंत्र कोणता आहे? ओम गम गणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा. ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांना आवडणारा मंत्र ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पांना आवडणारं व्रत कोणतं? चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आहे की नाही. अजून गणेश चतुर्थी आहे, गणेश जयंती आहे. हो, महिन्यातून एक वेळा व्रत येतं ते, आहे की नाही, चतुर्थी. जो हे चतुर्थीचं व्रत करतो भगवान म्हणतात मी त्याच्यावर प्रसन्न होतो. आता गणपती बाप्पाचं जर बोलायचं झालं ना, हे अख्खं सत्र गणपती बाप्पाच्या याच्यातच जाईल. अख्खं गणेश पुराण त्या ठिकाणी उभं करावं लागेल. आणि गणेश पुराण उभं केलं की त्या ठिकाणी गणपतीचंच महत्त्व जास्तीत जास्त सांगितलं गेलं आहे. आला प्रसंग म्हणून सांगतो. एक दिवस गणपती बाप्पा फिरत फिरत, अर्थात गणपती बाप्पाचं पोट चंद्राने पाहिलं आणि गणपती बाप्पाचं पोट पाहून चंद्र हसला. आणि ज्या वेळेला चंद्र हसला त्यावेळेला गणपती बाप्पाला राग आला आणि गणपती बाप्पाने चंद्राला श्राप देऊन टाकला, तुझं सौंदर्य नष्ट होईल.
आणि सौंदर्य नष्ट होईल असा श्राप दिल्याबरोबर गणपती आता सूर्य उगवत होता, पण चंद्र मात्र उगवतच नव्हता. सर्व सृष्टीचं कालचक्र बदललेलं आहे. विचारलं झालं काय, सांगितलं गणपती बाप्पाने श्राप दिलेला आहे. चंद्राचं सौंदर्य नष्ट झालेलं आहे, आता करायचं काय. सांगितलं गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. आता हा जर श्राप नष्ट करायचा असेल तर त्यांचीच आराधना केली पाहिजे. आणि त्यावेळेला चंद्राने गणपती बाप्पाची आराधना केली. आणि ज्यावेळेला गणपती बाप्पाची आराधना केली त्यावेळेला गणपती बाप्पा प्रसन्न झाले. आणि त्यावेळेला गणपती बाप्पांनी चंद्राला आशीर्वाद दिला. कोणता? आता तुझं नष्ट झालेलं जे सौंदर्य आहे हे कलेने वाढत जाईल आणि कलेने कमी कमी होत जाईल. त्यालाच आपण अमावस्या आणि पौर्णिमा. पूर्ण सौंदर्य चंद्राचं फक्त पाहण्याकरता भेटतं आपल्याला पौर्णिमेला. आणि अमावस्याला मात्र त्याचं सौंदर्य पूर्णपणे नष्ट होऊन जातं. गणपती बाप्पाने अर्थात दिलेला जो श्राप होता तो श्राप थोडक्यात कमी झाला. कलेनं वाढायचा, कलेनं कमी व्हायचा. आणि पुन्हा मात्र चंद्राने गणपती बाप्पाची उपासना केली. आणि उपासना केल्यानंतर पुन्हा गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं. त्यावेळेला सांगितलं गणपती बाप्पाने चंद्राला, आता आम्ही गेलेला श्राप तर काही पूर्ण कमी करू शकत नाही, परंतु एक आशीर्वाद मात्र तुला देतो. जो कोणी माझी भक्ती करेल, जो कोणी माझं व्रत करेल, अर्थात चतुर्थीचं व्रत करेल, ते व्रत तोपर्यंत पूर्ण होणार नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत चंद्राचं दर्शन घेतल्या जाणार नाही तोपर्यंत माझं व्रत पूर्ण होणार नाही, असा गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला बरं का. आणि म्हणून चतुर्थीचं जे व्रत आहे हे गणपती बाप्पाचं अर्थात चंद्राचं दर्शन झाल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही बरं का. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. पण एक चतुर्थी अशी आहे की त्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. कोणती? त्या दिवशी जर चंद्राचं दर्शन घेतलं तर विनाकारण भांडणं अंगावर येतात. कोणती? अंगारकी चतुर्थी. त्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही बरं का. गणपती बाप्पाचा श्राप आहे खऱ्या अर्थाने तो. चंद्राला दिलेला श्राप आहे. आणि म्हणून त्या गणपती बाप्पाचा अर्थात आवडता मंत्र ओम गम गणपतये नमः आहे. नवे नवे त्याला आवडणारी व्रत चतुर्थी व्रत आहेत बरं का. नवे नवे आपल्या पूजेमध्ये तशा 5 देवता मुख्य मानल्या गेलेल्या आहे की नाही. कोणत्या? त्याला पंचायतन म्हटलं गेलेलं आहे. पंचायतन. आपल्या पूजेमध्ये 5 देवता असल्या पाहिजे. एक गणपतीची मूर्ती, गणपती देवता. दुसरी भगवान शिवजींचं शिवलिंग. तिसरं अर्थात देवीची मूर्ती, दुर्गा मातेची वगैरे जे काय असेल ते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती आणि भगवान सूर्यनारायणाची मूर्ती आपल्या पूजेमध्ये असली पाहिजे बरं का. याला पंचानन असं म्हटलं गेलेलं आहे बरं का. देव पंचानन म्हटलेलं आहे. या 5 देवता आपल्या पूजेमध्ये असल्या पाहिजे. या 5 देवतींची पूजा आमच्या रोजच्या पूजेमध्ये असणं गरजेचं आहे. बाकीचे देव काय करता तुम्ही? आणि एका देवतेची मूर्ती पुन्हा पुन्हा असू नये. एकच मूर्ती असली पाहिजे एका देवतेची. इथं गणपती तर गणपतीच, चांदीचा वेगळा, पितळचा वेगळा, सोन्याचा वेगळा, काही गरज नाही. कुठलीही एक मूर्ती त्या देवघरामध्ये ठेवा, त्याचं पूजन करा. त्याला पंचायतन असा 5 प्रत्येक देवतेचे खऱ्या अर्थाने उपासक वेगळे आहे. गणपती बाप्पाच्या भक्तांना गणपत्य असं म्हणतात. शंकर भगवान भोलेनाथांच्या भक्तांना शैव असं म्हणतात. दुर्गा मातेच्या भक्तांना अर्थात शक्तीचे जे उपासक आहेत त्यांना शाक्त असं म्हणतात. आणि सूर्यदेवाचे जे उपासक आहेत त्यांना सार्व असं म्हणतात. आणि भगवान विष्णूचे जे भक्त आहे त्यांना वैष्णव असं म्हणतात बरं का.
या 5 देवतेचं पूजन आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे बरं का. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की आमचे रोजचे देव बदलतात आहे की नाही. वार बदलला की देव बदलतो आमचा. बदलतो की नाही बदलत मला सांगा ना. तसंच आहे ना महाराज. वार बदलला की आमचा देव बदलतो. तुम्ही भक्ती कोणाची करा पण स्मरण मात्र एकाचंच करा आहे की नाही. पण आमचं रोजचं स्मरणही बदलतं आणि रोजचा देवही बदलतो. 7 दिवसचे 7 देव बदलतात आमचे. आणि पहिला दिवस सुरू झाला की पहिलेपासून परिचय घेणं पांडेजी झालं डबल तू. सोमवाराला की कोणाच्या मंदिरात जातो आपण बोला ना. बोला बोला कोणाच्या. सोमवार आला की भगवान भोलेनाथाच्या. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा. सोमवार आला की भगवान शंकराच्या मंदिरात आम्ही जातो महाराज. सोमवार गेला की मग कोणाच्या मंदिरात देवीच्या मंदिरात. करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा. करूया लाभ दर्शनाचा. उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो सोमवार आला की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आम्ही जातो. आमची उपासना बदलते. वार बदलला की आमचं उपास्यही बदलतं आणि आमची उपासनासुद्धा बदलते. मंगळवार आला की देवीच्या मंदिरामध्ये बदललं उपास्य बदलली उपासना. मंगळवार गेला बुधवार उगवला की भगवान विठ्ठलाच्या मंदिरामध्ये एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. बुधवार गेला गुरुवार उगवला की पुन्हा उपास्य बदललं पुन्हा उपासना बदलली. निघाले भक्त कुठं. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. वार बदलला की आमचं उपास्य बदलतं. वार बदलला की आमची उपासना बदलते महाराज. हा बुधवार आला की विठ्ठलाच्या मंदिरात. गुरुवार आला की गजानन बाबाच्या मंदिरात. शुक्रवार आला की संतोषची माय संतोषी माता. आणि शुक्रवार गेला की शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. हे तुम्हालो रामदूत तुम्हालो रामदूत. हे
मंदिरामध्ये अरे हो शनिवार आला की हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आम्ही जातो बरं का. वार बदलला की आमचं उपास बदलतो. शनिवार गेला रविवार उगवला की पुन्हा कोणाच्या मंदिरात कोणाच्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या आहे की नाही. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हार वारी मोतियान दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. वार बदललं की आमचं उपास्य आमची उपासना बदलते महाराज. खऱ्या अर्थाने आम्ही पूजन कोणाचंही करा परंतु उपासना मात्र एकाच देवतेची केली पाहिजे. तुमची श्रद्धा जर भगवान भोलेनाथावर असेल भोलेनाथांचं पूजन करा त्यांची भक्ती त्यांचं स्मरण करा. आणि भगवान विष्णूवर श्रद्धा असेल तर भगवान विष्णूचं स्मरण करा. पूजा कोणाची केली तरी चालेल. भगवान शंकराच्या भक्तांना शैव असं म्हटलं जातं. दुर्गा मातेच्या भक्तांना शप्त असं म्हटलं जातं. आणि भगवान विष्णूच्या अर्थात कृष्णाच्या भक्तांना वैष्णव असं म्हटलं जातं. गणपती ही बुद्धीची देवता आहे. भगवान अर्थात मारुतीराय सुद्धा बुद्धीची देवता आहे. आणि सरस्वती माता देखील बुद्धीचीच देवता आहे. 2 मिनटं चहा थांबून जा. कथा सोडल्यानंतर चहा द्या. कथेत नका देऊ. 2च मिनटं फक्त बरं का. त्यानंतर गणपती बाप्पाला शेंदूर का लावतात बरं का. कारण त्या गणपती बाप्पाने शेंदुरासूर नावाचा राक्षस मारला. त्यावेळेला त्याचं रक्त शेंदुराच्या रंगाचं होतं. ते रक्त बाप्पाच्या अंगावर उडालं आणि म्हणून तेव्हापासून गणपती बाप्पाला शेंदूर लावल्या जातं बरं का. गणपती बाप्पाचं त्या रक्ताने सौंदर्य वाढलं म्हणून गणपती बाप्पाला शेंदूर लावल्या जातं. नवे नवे त्याला दुर्वा का वाढतात हे अनेक उदाहरणं आपण पाहू. आणि पाहत 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 गणपती बाप्पाच्या लग्नापर्यंत जाऊ बरं का. तत्पूर्वी आता चहाची वेळ झाली आहे. चहा पहिल्यांदा घेऊन घ्या आणि लगेच आपल्या कथेला प्रारंभ होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.